नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बरेच दिवस झाले आपण नीटची रिझल्ट लागल्यापासून वाट बघत होतो की महाराष्ट्राचं काउन्सिलिंग प्रोसेस केव्हा चालू होते. तर कालच याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. ग्रुपमध्ये आपण ऑलरेडी हे नोटिफिकेशन शेअर केलेलं आहे व कालपासूनच महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल कोर्सेसला म्हणजेच MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS तसेच काही अलाइड कोर्सेस जसे फिजिओथेरपी असते, ऑप्थॉर्मी असते, अशा सगळ्या कोर्सेससाठीचं नोटिफिकेशन हे कालच आलेलं आहे. ज्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस महाराष्ट्राची ही आता चालू झालेली आहे. ऑल इंडियाची ऑलरेडी चालू झाली होती. त्याच्याबद्दलचे पण ऑडिओ व्हिडिओ आपण ग्रुपवर शेअर केलेलेच आहेत. तर आता महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS व ऑप्थॉर्मी किंवा फिजिओथेरपी सारख्या अलाइड कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर अशा सर्वच विद्यार्थ्यांना ऍट ए टाइम रजिस्ट्रेशन करणं हे गरजेचं आहे व त्यासाठीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण त्याच नोटिफिकेशन बद्दलचे डिटेल्स बघणार आहोत. शेड्यूल त्याचं आलेलं आहे की आपल्याला रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे, पेमेंट कधी करायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी करायचं आहे व त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना MBBS व BDS साठी ऍडमिशन घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी राऊंड 1चं पण शेड्यूल या आजच्या नोटिफिकेशन मध्ये सीईटी सेलनी डिक्लेअर केलेला आहे. तर सर्वप्रथम आपण टेबल 1 जो दिलेला आहे, तर या टेबल 1 मध्ये त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन, पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन, फीज अँड अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट्स याचं शेड्यूल दिलेलं आहे. तर तुम्हाला सर्वच विद्यार्थी ज्यांनी नीटची परीक्षा दिलेली आहे व त्या विद्यार्थ्यांना मेडिकल कोर्सेससाठी महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, तर अशा सर्वच विद्यार्थ्यांना प्रथमतः 23 तारखेपासून तर 30 तारखेला 12 वाजेपर्यंत आपल्याला हे रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणजे ऑनलाईन पद्धतीने सीईटी सेलला जाऊन हा रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. त्याचसोबत ह्याच्या रजिस्ट्रेशनची जी फीज असते, तर ही फीज आपल्याला 23 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत, म्हणजे इथे एक दिवस तुम्हाला जास्त दिलेला आहे. पॅरलली तुम्हाला अप्लिकेशन केल्याबरोबर त्याची जी फीज आहे ती फीज पण पॅरलली भरावी लागते. तर त्यासाठी एक दिवस जास्त दिलेला आहे आपल्याला, म्हणजे 23 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत ही आपल्याला रजिस्ट्रेशनची जी फीज आहे ती फीज पे करावी लागणार आहे. व त्यासोबतच तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर आणि त्यासोबतच तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट्स, त्याच्यामध्ये मग 10वी-12वीचं मार्कशीट असो, त्याच्यानंतर नॅशनॅलिटी डोमिसाईल असो, तर असे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन येऊन हे 23 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत आपल्याला अपलोड करायचे आहेत. तर असं हे शेड्यूल असणार आहे व 2 तारखेला म्हणजे हे सगळं अपलोडिंग, रजिस्ट्रेशन, पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोडिंग झाल्याच्या नंतर 2 तारखेला आपल्याला रजिस्टर कॅन्डिडेटची लिस्ट दिसणार आहे. यालाच आपण SML म्हणतो. हा SML आपल्याला 2 तारखेला माहित होणार आहे. म्हणजे या SML वरनं आपण जज करू शकतो की टेंटेटिव्ह आपल्याला जे काही रँकिंग आलेली आहे त्यानुसार यावर्षीचा कट ऑफ काय जाऊ शकतो, आपला नंबर लागू शकतो की नाही लागू शकत, हे 2 तारखेला एक्झॅक्टली आपल्याला समजणार आहे. तर असे सर्वच विद्यार्थी ज्यांना मेडिकल कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचे आहे, अशा विद्यार्थ्यांना 30 तारखेच्या आत आपलं नाव सीईटी सेलला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. बरेचसे विद्यार्थी अशा पण गैरसमजुतीमध्ये आहेत की बाबा उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला जाऊन आम्ही उन्नती करिअर काउन्सिलिंगचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरलेला आहे व डॉक्युमेंट स्कॅन करून दिले आहे म्हणजे आमचं रजिस्ट्रेशन झालं. असं नाही आहे. हे रजिस्ट्रेशन जे तुम्ही केलं होतं हे उन्नती करिअर काउन्सिलिंगचं केलं होतं. आता जर तुम्हाला मेडिकलला ऍडमिशन घ्यायची असेल तर सीईटी सेलला आपल्याला हे ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करावं लागते. त्यासाठी तुम्ही ऑफिसला पण येऊन हे रजिस्ट्रेशन करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने आम्ही तुम्हाला सगळं हा व्हिडिओ जसा बनवताय तसंच हे रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची याचा पण डिटेल्स व्हिडिओ आपण आपल्या ग्रुपवर टाकणार आहोत की जेणेकरून तुम्ही घरी कॅफेला जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने कुठे पण कम्प्युटरच्या बेसिसवर तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. ओके, तर आता याचप्रमाणे हे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर टेबल 2 आपल्याला या नोटिफिकेशन मध्ये दिलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना MBBS व BDS, ओनली ज्या विद्यार्थ्यांना MBBS व BDS साठी ऍडमिशन घ्यायचं आहे, म्हणजे ग्रुप ए साठीचं. आता ऍक्च्युली ऍडमिशन प्रोसिजर मध्ये 3 प्रकारचे ग्रुप यांनी केलेले असतात सीईटी सेलनी, ग्रुप ए, ग्रुप बी व ग्रुप सी. ग्रुप ए मध्ये MBBS आणि BDS चे कोर्सेस येतात. ग्रुप बी मध्ये
आयुष कोर्सेस येतात, म्हणजे ज्याच्यामध्ये BMS आहे, BHMS आहे, BUMS आहे. व ग्रुप सी मध्ये जे काही अलाइड कोर्सेस आहेत, जसं मी तुम्हाला फिजिओथेरपी, ऑप्थॉल्मी सांगितले, त्यासारखे जे काही अलाइड कोर्सेस येतात ते येतात. तर आपण सर्वप्रथम ग्रुप ए च ऑप्शन फॉर्म फिलिंग साठीचं शेड्यूल या टेबल 2 मध्ये दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये फक्त या 2 तारखेला एक सेपरेट MBBS व BDS साठीचीच लिस्ट डिक्लेअर होईल. त्याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स ही 2 तारखेला येणार आहे. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस व प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये टोटली किती सीट्स अवेलेबल आहे व कॅटेगरी वाईज त्या सीट्स कशा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहे, याचा एक रिपोर्ट जनरेट होतो, त्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो. म्हणजेच 2 तारखेला आपल्याला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजेसमध्ये सीट्स किती आहेत व त्याचं कॅटेगरीनुसार डिस्ट्रीब्युशन किती आहे, हे आपल्याला 2 तारखेला या सीट मॅट्रिक्सच्या थ्रू माहिती होणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन फिलिंग ऑफ रेफरन्स फॉर्म म्हणजेच काय, ज्याला आपण ऑप्शन फॉर्म भरतो म्हणतो, MBBS व BDS साठी हे 3 तारखेपासून 5 तारखेपर्यंत हे ऑप्शन फॉर्म आपल्याला भरता येणार आहे. व डिक्लेरेशन ऑफ कॅपराऊंड 1 सिलेक्शन लिस्ट म्हणजेच 7 तारखेला आपल्याला ऍक्च्युअली समजणार आहे की आपला नंबर MBBS व BDS साठी महाराष्ट्रात लागला आहे की नाहीये. आणि ज्या विद्यार्थ्यांचा 7 तारखेला नंबर लागेल त्याच्यानुसार आपल्याला रिपोर्टिंगला जायचं आहे की नाही जायचं आहे. पहिला राऊंड हा फ्री एक्झिट असतो. तुमच्या राऊंडचे जे काही नॉर्म्स आहेत, जे काही रूल्स आहेत, त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. पण सध्या तुर्तच तुम्ही एवढं समजून घ्या की राऊंड 1 ला तुमचं सिलेक्शन झालं तर त्याच्यानंतर तुम्हाला फिजिकली जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरण्यासाठी कॉलेजला जायचं असते. तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि जी काही फीज असेल त्या फीजचा डीडी घेऊन. तर ते 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत तुम्हाला जायचं आहे. तर अशा प्रकारचं हे शेड्यूल आहे. ओन्ली MBBS व BDSच्याच विद्यार्थ्यांसाठी हे शेड्यूल आलेलं आहे. ग्रुप बी व ग्रुप सी जसं BMS, BHMS, BUMS आणि अलाइड कोर्सेस साठी हे सेपरेट शेड्यूल त्या त्या याच्यानुसार, म्हणजे हे MBBS कम्प्लीट झाल्याच्या नंतर येणार आहे. आणि हे जे काही शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे ते MCC, AACCC आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या काही डेट्स लाईन्स CET सेलला दिलेल्या आहेत त्याच्यानुसारच हे आलेलं आहे. याच्यानंतर जसं जसं तुमचं फर्स्ट मेडिकलचे म्हणजे MBBS BDS चे राऊंड संपतील, त्याच्यानंतर सबसिक्वेंट राऊंड हे ग्रुप ए व ग्रुप बी च्या विद्यार्थ्यांसाठी होत जातील. त्याचप्रमाणे MBBS BDS साठी पण सेकंड राऊंड, थर्ड राऊंड जो आहे तो कंटिन्युअसली जसं जसं शेड्यूल येईल तसं तसं आपण या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तच तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की CET सेलनी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS आणि अलाइड कोर्सेस साठी अप्लाय करायचं असेल, अशा विद्यार्थ्यांसाठीचं हे शेड्यूल दिलेलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी 30 तारखेच्या आत आपलं हे रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. उन्नती करिअर काउन्सिलिंगची तुम्हाला जर हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला येऊन आपला हा सर्व रजिस्ट्रेशनचा फॉर्म फिलअप करून घेऊ शकता. जे विद्यार्थी घरी करू शकत असतील, नेट कॅफेवर जाऊन करून घेऊ शकत असतील किंवा त्यांच्याकडे कुठे उपलब्ध असेल ऑनलाईन इंटरनेट सुविधा, तर त्यासाठीचा एक डिटेल्स व्हिडिओ आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहोत की हा फॉर्म कशा कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे. त्यांनी तो फॉर्म ती प्रेझेंटेशन बघून किंवा तो व्हिडिओ बघून पण स्वतःचा फॉर्म भरू शकतात. व कुठल्याही अडचणी आल्यात तर आम्हाला व्हॉट्सअप किंवा मोबाईलच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्रत्यक्षात ऑफिसला येऊन पण तुम्हाला इथे फॉर्म भरून दिला जाईल. तर अशा पद्धतीने हे शेड्यूल महाराष्ट्राचं आता डिक्लेअर झालेलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी नीटची परीक्षा दिलेली आहे, उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला रजिस्टर आहेत किंवा रजिस्टर पण नसतील, अशा सर्व विद्यार्थ्यांना CET सेलला जाऊन हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी CET सेलला जाऊन हे रजिस्ट्रेशन करतील अशाच विद्यार्थ्यांना फर्दर कॅप प्रोसेसला पार्टिसिपेट करता येईल व महाराष्ट्राच्या ह्या विविध मेडिकल कोर्सेसला ऍडमिशन घेता येईल. थँक्यू व्हेरी मच.